किंवा ह्या 4.5-5 तास पेशंटच्या नातेवाईकाचा. आला होता हो. तुम्हाला? मग त्यावेळी काय झालं? त्यांनी मला सांगितलं की सर ते माझ्याकडे डिपॉझिट मागतायत, माझ्याकडे एवढी रक्कम नाही. म्हटलं तुमच्याकडे किती रक्कम आहे? तर त्यांनी सांगितलं की मी 2-2.5 लाख रुपये भरू शकतो. म्हटलं तुम्ही तेवढे भरा, बाकी सर्व सूचना मी देतो, तुम्ही जाऊन आता ती रक्कम भरा. ते लोक मी सांगितलेल्या गोष्टीला कधी नाही म्हणणार नाही. बस. नाही, ऐका ना, आता ह्याच्या पलीकडे मला पुढे काही कळलं नाही. मी ऑपरेशन डॉक्टर गैसास आणि शासन, कारण ती ट्रीटमेंट देणं, ऐका ना, ट्रीटमेंट देणं हा माझा भाग नाहीये. मी ऍडमिशनला नाही सांगितलं, नातेवाईकाला सांगितलं. मी ऑपरेशन करत असताना नातेवाईकाचा फोन आला. एकदा आला, मी घेतला नाही. दुसऱ्यांदा आला. मला त्या असिस्टंटने सांगितलं की सर कोणतरी परत फोन करते, तुम्ही घ्या. मी घेतला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुम्हाला जे शक्य आहे ते भरा, बाकी ट्रीटमेंट इथे होईल, तुम्ही काळजी करू नका. एवढाच आमचा फोन. माझ्या सूचना प्रशासनाला मी दिल्या नव्हत्या. नाही, 5:30 नाही, मला त्यांचा फोन 2-2:15 आलेला आहे. ते सकाळी 10, ऐका, सकाळी 10, ते सगळं चाललंय ना, तर त्याच्यात आपण जायला नको. तुम्ही मला माझं विचारू शकता. ऐका ना, तुम्ही मला माझं विचारता ना. मला फोन 2-2:15 आला. एकच साधा मुद्दा आहे. तुमचा हॉस्पिटलचे प्रमुख म्हणून टेक आहे. तुमची एसओपी सांगितलं मी ऑलरेडी. एसओपी डॉक्टरांनी व्हायलेट केली, समजा त्यांनी परस्पर लिहून दिलं, तर आपण हॉस्पिटल म्हणून त्यांच्यावरती काय कारवाई? आता हे सगळं तेच आज तेच तर एक्झॅक्टली तेच सांगायला मी तुम्हाला बोललो. त्यांनी राजीनामा देणं हा पार्ट इंडिव्हिज्युअल झाला. तुम्ही आतमध्ये तुमच्या ऍडमिनिस्ट्रेशनने त्यांना काही शोकॉज दिली, त्यांना काही मागितली की हे तुम्ही का लिहून दिलं, त्यांनी त्यांचा काही खुलासा तुमच्याकडे दिला. तुमच्या इंटरनल कमिटीने एक रिपोर्ट दिलाय, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या गोष्टी घेतल्यात सगळ्या, आणि त्या गोष्टी कशी निघून गेली हे तुम्ही पुटॉन करताय. जेव्हा प्रेशर वाढलं, ऐका, प्रेशर वाढण्यात तुम्ही असं म्हणताय प्रेशर माझ्यावर नाही वाढलेलं, त्यांच्यावर वाढलंय, आणि ते त्यांना सहन होत नाही. ही कॅनॉट हँडल दॅट प्रेशर. आणि ते प्रेशर बरोबर ना, मला कळलं ना, तुमचं म्हणणं चुकीचं नाही. तुम्ही मला माझे प्रश्न विचारू शकता, मला कोणाचे तरी दुसऱ्याचे प्रश्न विचारू शकता. आपण नेमली होती, ज्या समितीच्या मार्फत अहवाल दिला, सार्वजनिक केला गेला, त्या महिलेच्या संदर्भात कोणतीच पाळी गेली नाही. हा एक प्रश्नाचं, या प्रश्नाचं उत्तर देतो. आमचा जो अहवाल मीडियाकडे दिलेला आहे त्यात पेशंटच्या आजाराचे कुठलेही डिटेल्स नाहीयेत. हा ठीक आहे, म्हणजे असेल, म्हणजे ऐका ना, माझं काय म्हणणं आहे का, 1:29 काय किंवा 2 काय, मी ऑपरेशनमध्ये त्यांचा कॉल आला, मी घेतला, बोलणं झालं. ह्याच्या पलीकडे काही म्हणजे सकाळी 10ला वगैरे आलेला कॉल नाहीये, एवढंच मी सांगतो. सकाळी 10ला वगैरे आलेला कॉल नाहीये, उशिरा आलेला कॉल. बाकी काय माझं म्हणणं नाही, मी त्याच्याबद्दल वाद घालू पण इच्छित नाही.